नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. विधान भवनात आमदार जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला. दोन्ही गटात हाणामारी झाली. यावेळी ज्या कार्यकर्त्यानं जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्याला मारहाण केली त्याचं नावही आता समोर आलंय. पाहूयात हा कार्यकर्ता नेमका कोण आहे. मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्याचं नाव ऋषिकेश टकले आहे. तो मूळचा सांगली जिल्ह्यातील पलूसचा रहिवासी आहे. तो भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचा समर्थक म्हणून ओळखला जातो. तो अधिवेशनासाठी पडळकर यांच्या सोबतच मुंबईत आला होता. ऋषिकेश टकले याची हिंदुस्थान शिवमल्हार संघटना आहे. या संघटनेचा तो सांगली जिल्हाध्यक्ष आहे. तो पलूस तालुक्यातील 5वा मैल या ठिकाणी राहतो. गेल्या 2 ते 3 वर्षांपासून तो गोपीचंद पडळकर यांचा कट्टर कार्यकर्ता म्हणून वावरत आहे. गोपीचंद पडळकर यांच्या सोबत तो नेहमी फिरत असतो. याच टकले यांनी विधान भवन परिसरात हंगामा केला. त्याचे पडसाद आता राजकीय वर्तुळातही उमटले आहेत. विरोधकांनी यावर जोरदार टीकाही केली. हाच टकले मकोकातील आरोपी असल्याची माहिती आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली. या प्रकरणाला आता वेगळंच वळण लागण्याची शक्यता आहे. शिवाय ही राडेबाजी आणि हाणामारी करणं त्यामुळे ऋषिकेश टकले याला चांगलंच महागात पडण्याची शक्यता आहे. या हाणामारीमुळे आमदारच विधान भवनात सुरक्षित नाहीत असा संदेश संपूर्ण राज्यात गेलाय. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेचा निषेध करत दोषींविरोधात कडक कारवाईची मागणी केली. हे बिलकुल योग्य नाही. या ठिकाणी सभापती विधान परिषद यांच्या अंतर्गत हा परिसर येतो. त्यामुळे माननीय अध्यक्षांनी आणि सभापती आणि या संदर्भात जी काही कडक कारवाई आहे ती कडक कारवाई माननीय अध्यक्षांनी करावी अशा प्रकारची विनंती मी त्यांच्याकडे केलेली आहे. मला असं वाटतं की अशा प्रकारे एकतर या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात लोक जमा होतात आणि मारामारी करतात हे या विधानसभेला शोभणार नाही आणि म्हणून याच्यावर निश्चित कारवाई ही झालीच पाहिजे. दरम्यान या घटनेनंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनीही ऋषिकेश टकले हा आपलाच कार्यकर्ता असल्याचं कबूल केलंय. शिवाय झालेल्या प्रकाराबाबत दिलगिरीही व्यक्त केली आहे. त्याशिवाय त्यांनी अधिक बोलणंही टाळलं. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आणि सभापती हे आवार पूर्ण त्यांच्या अंतर्गत असल्यामुळं मी दिलगिरी व्यक्त करतो आणि याविषयी आमचे सगळे नेते मंडळी यांच्याशी चर्चा करून मी तुमच्याशी सविस्तर बोलतो. या घटनेनंतर विधान भवनाचे सीसीटीव्ही फुटेजेस चेक केले जात आहेत. शिवाय चौकशीसाठी काही जणांना ताब्यातही घेण्यात आलंय. सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्याकडून झालेल्या या कृत्यामुळे सर्व स्तरातून जोरदार टीका होतीये. लोकशाहीचं मंदिर असणाऱ्या विधान भवनाच्या आवारात आमदार जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. या प्रकरणी गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याने जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्याला मारहाण केली. या गंभीर घटनेनंतर विधानसभा अध्यक्ष दोषीवर काय कारवाई करतात हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.